गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एकदम ओके। काय रात्री झालं होतं पण काय नाही, व्यवस्थित आहे। निखिल आलाय माझ्याकडे भेटायला। ठीक आहे, थँक्यू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात धोत्रे जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। घटनेची तीव्रता, धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की आलिशान फॉर्च्युनर गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला। मात्र मनसे नेते दिलीप धोत्रे हे अपघातातून सुखरूप बचावले असून या घटनेची माहिती मिळताच दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सोलापूरसह राज्यभरातून त्यांच्या हितचिंतकांनी पुणे येथील रुग्णालयात धाव घेतली आहे। अनेक लोकांच्या मदतीला धावणाऱ्या दिलीप बापूंना अनेकांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे ते या अपघातातून सुखरूप बचावले अशी भावना व्यक्त केली जाते। तर मनसे नेते धोत्रे यांनी एक व्हिडिओ जारी करीत मी एकदम ओके आहे असा संदेश दिला आहे। काय रात्री झालं होतं पण काय नाही, व्यवस्थित आहे। निखिल आलाय माझ्याकडे भेटायला। ठीक आहे, थँक्यू।